हेडलाईन्स नंतर आता जगभरामधल्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा आपण घेऊयात। अध्यक्षपदी निवडून येताच डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या मनामधील ग्रँड अमेरिकेची झलक दाखवायला सुरुवात केली आहे आणि त्यासाठी कॅनडा, पनामा, कॅनल आणि ग्रीनलँड विषयी वक्तव्य करताच या राष्ट्रांची चिंता मात्र वाढलेली आहे। पुन्हा एकदा याची चर्चा होण्याचं कारण म्हणजे ग्रीनलँड ताब्यात घेण्यासाठी तुम्ही लष्करी बळाचा वापर करणार का, त्यावरती ट्रम्प यांनी काय उत्तर दिलंय पाहूयात या रिपोर्टमधून। तुम्ही ग्रीनलँड आणि पनामा कालव्याबद्दल जे बोललात त्या संदर्भात हा प्रश्न आहे। या देशांवर ताबा मिळवण्यासाठी तुम्ही लष्करी बळ किंवा आर्थिक निर्बंधांचा उपयोग करणार आहात का? मी तुम्हाला काही असं वचन देणार नाही। तुम्ही जर पनामा आणि ग्रीनलँड बद्दल बोलत असाल तर मी काही या दोन शक्यतांबाबत वचन देऊ शकत नाही। मात्र मी हे म्हणेन की आम्हाला त्यांची आर्थिक सुरक्षेसाठी गरज आहे। पनामा कालवा हा आमच्या सैन्यासाठी बांधण्यात आला। मी काही कोणता शब्द आता देणार नाही। मात्र हे खरं आहे की तुम्हाला आता काहीतरी करावं लागणार आहे। आणि पहा, पनामा आपल्या देशासाठी महत्त्वाचा आहे कारण तो सध्या चीनकडून चालवला जातोय आणि आम्ही पनामा कालवा हा पनामा देशाला दिला, चीनला नाही। ऐकलं ट्रम्प काय म्हणतात? ग्रीनलँड किंवा पनामा कालवा ताब्यात घेण्यासाठी ते लष्करी बळाचा वापर करण्याची शक्यता नाकारत नाहीये। अमेरिकेच्या आर्थिक आणि लष्करी सुरक्षेसाठी त्यांना या दोन देशांचा ताबा त्यांच्याकडे हवाय। अजून ट्रम्प यांनी सत्तेच्या चाव्या हातात घेतल्या नाहीत आणि त्याआधीच त्यांची ही वक्तव्य पनामा आणि ग्रीनलँडची चिंता वाढवणारी आहेत। पनामा देश अमेरिकेच्या मालावर विनाकारण जास्त शुल्क आकारत असल्याचा ट्रम्प यांचा राग आहे, तर ग्रीनलँडमध्ये अमेरिकेच्या सैन्याचा तळ आहे, त्यामुळे ट्रम्प यांनी त्यांची नजर या राष्ट्रांकडे वळवली आहे। ग्रीनलँडमध्ये अमेरिकेचा सैनिक तळ आहे, मात्र हा देश डेन्मार्कच्या अधिपत्याखालील स्वायत्त देश आहे। ग्रीनलँडच्या पृष्ठभागापैकी 85% भाग बर्फाच्छादित आहे, मात्र त्याखाली खनिजांचा खजिना आहे। इथे तेलाचाही साठा असल्याचं अमेरिकेच्या जिओलॉजिकल सर्वेचा दावा आहे। ग्रीनलँड कॅनडात जगातील अंदाजे 30% न सापडलेला वायू आहे। युरेनियम आणि 13% न सापडलेल्या तेलाचा साठा आहे। ध्रुवीय बर्फाखाली अंदाजे 1 ट्रिलियन किमतीचे दुर्मिळ धातू आहेत। हायड्रोकार्बन्स, शिस, लोह धातू, जस्त, तर सोनं, हिरे, प्लॅटिनम आणि युरेनियम अशी मौल्यवान रत्न आहे। उत्तर आणि ईशान्य भागात तेल आणि वायू क्षेत्रांची शक्यता सुद्धा आहे। हवामान बदलाने उत्तरेकडील बर्फ वितळत असताना ग्रीनलँड सारखा प्रदेश जो नैसर्गिक संसाधनांनी समृद्ध आहे तो येत्या काही दशकात महत्त्वाचा ठरणार आहे आणि त्यामुळेच ट्रम्प यांना ग्रीनलँड हवाय। 85% बर्फ असलेलं ग्रीनलँड हे उत्तर अटलांटिक महासागरातलं मोठं बेट आहे। सध्या डेन्मार्कच्या नियंत्रणाखाली असलेलं ते स्वायत्त क्षेत्र आहे। क्षेत्रफळ 21 लाख चौरस किलोमीटर इतकं आहे। ग्रीनलँडच्या उत्तर पश्चिम भागात अमेरिकेचा वायुसेना तळ आहे। तिथे सुमारे 600 अमेरिकन सैनिक तैनात असतात। ग्रीनलँड हा नाटोचाही सदस्य आहे। बर्फ वितळत असल्यानं समुद्र सपाटीवर परिणाम होतो आणि समुद्री व्यापारासाठी हे जास्त महत्त्वाचं आहे। याआधी 1946 मध्ये तत्कालीन राष्ट्राध्यक्ष हॅरी ट्रूमन यांनी ग्रीनलँड खरेदीचा प्रस्ताव दिला होता। $100 मिलियन हा प्रस्ताव होता। आता सत्तेत आल्यावर ट्रम्प यांनी कॅनडाला 51वं राज्य म्हणत जस्टिन ट्रुडोंचा गव्हर्नर असाही उल्लेख केलाय। त्यांच्या या विधानानं कॅनडाचंच नाही मात्र ट्रुडोंचं मोठं राजकीय नुकसान झालंय। ट्रुडोंना पंतप्रधान पदाचा राजीनामा द्यावा लागलाय। पुन्हा एकदा कॅनडाबाबत त्यांना लष्करी बळ वापरण्याबाबत प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी नेमकं काय म्हटलं ऐकूया। त्याबाबत तुम्हाला नक्की काहीतरी करावं लागेल। अमेरिका आणि कॅनडामध्ये असलेल्या त्या कृत्रिम रेषेला तुम्हाला नाहीसं करावं लागेल आणि हे राष्ट्रीय सुरक्षेसाठी महत्त्वाचं आहे। हे पहा, विसरू नका की आम्ही कॅनडाला संरक्षण पुरवतो। मात्र हीच कॅनडाबाबत समस्या आहे। तिथे इतके मित्र आहेत, मला कॅनेडियन लोक आवडतात, ते छान आहेत, मात्र आम्हाला व्यापारात खूप नुकसान होतंय। आम्हाला त्यांच्या कार नकोत। आमच्या केवळ 20% कार ते बनवतात, त्या आम्ही आमच्या डेट्रॉइटमध्ये बनवू। आम्हाला त्यांचं लाकूडही नको, आम्हाला त्यांच्याकडून काहीच नको, मात्र त्यांचं संरक्षण करण्यात आमचे वर्षाला $200 मिलियन खर्च होत आहे। ट्रम्प यांची ही विधानं आणि ट्रम्प यांच्या मुलाची शिष्टमंडळासह ग्रीनलँडला भेट हा योगायोग तरी कसा म्हणावा। ग्रीनलँडमध्ये तर ट्रम्प यांच्या या वक्तव्यांची जोरदार चर्चा होती। अशा ट्रम्प यांच्या मुलाला यावर पत्रकारांनी छेडलं तेव्हा ट्रम्प यांच्या मुलानं थेट कोणतंही भाष्य केलं नाही, मात्र वडिलांनी तुम्हाला त्यांचा नमस्कार पाठवलाय इतकंच मोघम बोलले।
ग्रीनलँडचं भरभरून कौतुक मात्र त्यांनी केलं. ग्रीनलँड हे डेन्मार्कचं स्वायत्त राज्य आहे. पनामा असो किंवा डेन्मार्क किंवा ग्रीनलँड यांनी ट्रम्पच्या विधानांवर टीका केली आहे. मात्र बलाढ्य अमेरिकेला तोंड देण्याची किंवा त्यांना शिंगावर घेण्याची खरंच त्यांची ताकद आहे का, हा प्रश्न आहे. आणि सत्ता हाती घेतल्यानंतर या 3 पैकी सर्वात आधी ट्रम्प कुणाकडे लक्ष वळवतात? जागतिक संघटना यात हस्तक्षेप करणार का, असेही काही प्रश्न उपस्थित होतात. एकूणच अमेरिकेच्या अमेरिका फर्स्ट या धोरणाला आता ट्रम्प भौगोलिक विस्तारीकरणाची जोड तर देत नाहीयेत ना, अशी चर्चा रंगू लागली. कारण लष्करी बळ किंवा आर्थिक निर्बंध या दोन्ही शक्यता ट्रम्प यांनी नाकारलेल्या नाही. आणि आता त्यांच्या या धोरणांचा हे राष्ट्र नेमका कसा सामना करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.